दरम्यान उज्ज्वल निकमांनी वडेट्टीवारांच्या आरोपाचं खंडन केलेलं आहे। वडेट्टीवारांनी केलेले आरोप धादांत खोटे असल्याचं त्यांनी म्हटलंय। वडेट्टीवार आरोप करून पाकिस्तानला मदत करत असल्याचा आरोप उज्ज्वल निकमांनी केलाय। उज्ज्वल निकम यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी। अशा प्रकारचा ही खरं बघायला गेलं तर तुमच्या आयुष्यातली सेकंड इनिंग म्हणावी लागेल, कारण कोर्ट आणि कचेरी या व्यतिरिक्त तुम्ही कधी पाहिलं नसेल, तुम्ही स्वप्नाचा विचार करता, तर एवढी मोठी संधी मिळते। एका अर्थी तुम्ही कोर्टामध्ये ज्यावेळेस एक जजमेंट किंवा एक निर्णय देताय किंवा एका गोष्टीची बाजू मांडताय, तेव्हा दुसऱ्या कोर्टामध्ये म्हणजे संसदेच्या कोर्टामध्ये तुम्हाला बाजू मांडण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। ही दुसरी इनिंग सेकंड इनिंग खेळताय, कसं वाटतं? माझ्या आयुष्याचं हे दुसरं स्थित्यंतर आहे। माझा राजकारणातील जन्म 10 दिवसापूर्वीचा आहे, परंतु आतापर्यंत मी न्यायालयामध्ये सामान्य माणसाकरताच झगडत होतो। यापुढचं माझं उर्वरित आयुष्य हे सामान्य माणसाचं जीवन कसं सुसह्य होईल आणि राष्ट्राची सुरक्षितता याकरता मला कायद्याची कशी मदत घेता येईल याचा मी विचार करेल। विजय वडेट्टीवार यांची अशा प्रकारची एक प्रतिक्रिया येते की SM मुश्रीफ यांच्या पुस्तकामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे, कारण सरकारांना लागलेली गोळी ही कसाबच्या किंवा अतिरेक्यांच्या पिस्तुलामधून झालेली गोळी नव्हती, ती सहकाऱ्यांच्या हातातून गोळी जोडली होती। मात्र हे कुठेतरी उज्ज्वल निकमांनी लपवलंय अशा प्रकारचा आरोप जो आहे हा तुमच्यावर केला जातोय। या गंभीर आरोपाकडे तुम्ही कसं पाहताय आणि काय उत्तर द्याल? ज्या माजी पोलीस अधिकाऱ्याने बेछूट आरोप केले त्याने या संदर्भात न्यायालयात का पुरावे दिले नाही? पाकिस्तानला मदत करण्याचं हे काँग्रेसचं षडयंत्र आहे आणि म्हणून काँग्रेसचे नेते 30 ते पुन्हा उधळत आहेत। अरे तुमच्यात धम्मक आहे का? तुमच्यात हिंमत? माझी उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर तुम्हाला काही सापडत नाही म्हणून तुमच्या तंबूमध्ये घबराहट आहे। अरे तुम्ही पाकिस्तानला मदत करताय, जे आमचे शहीद पोलीस अधिकारी झाले त्यांचा तुम्ही अपमान करताय। कसाबने कबूल केलं होतं की कामा हॉस्पिटलमधून मी आणि अबू इस्मानने गोळीबार केला, त्याच्यामध्ये 3 पोलीस अधिकारी ठार झाले। तो न्यायालयात ही कबुली देतो, बघा लोकांच्या ती लोक न्यायालयात कबुली देतो आणि तुम्ही म्हणतात नाही, म्हणजे पाकिस्तानचा अजेंडा तुम्ही चालवतात आहे का? तुम्हाला पाकिस्तानला मदत करायची आहे का? हा स्पष्ट होतो आहे। आपल्या या आरोपामुळे पाकिस्तान या देशाची काय बदनामी करेल याचा जरी विचार करा नाही, पण तुम्हाला भाजपा, उज्ज्वल निकम हे आता तुमच्या टार्गेट प्लेसवरती आहेत। चला टार्गेट प्लेसवरती आहेत, पण याचा उपयोग होणार नाही याचा करारी जबाब तुम्हाला येत्या 20 मेला मिळणार आहे।